नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पूर यामुळे जे शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं, त्यासाठी ई-के-वाय-सी करणं शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होतं. ई-के-वाय-सी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे येणं अपेक्षित होतं. परंतु मागील 1 ते दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांकावरून त्यांच्या ई-के-वाय-सी पूर्ण केलेल्या आहेत. तरीही त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत. परंतु आता हे अनुदान वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि याबद्दलचीच माहिती व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे. 6 फेब्रुवारी 2025 पासून हे वाटप सुरू झालेले आहे. आता यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांसाठी वाटप करण्यात आलेली रक्कम काय आहे याबद्दलची माहिती आपण जिल्हानिहाय पाहणार आहोत. त्यामुळे या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. आता काही शेतकरी बोलत आहेत की आमचे पैसे जमा झाले नाहीत. गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी 2025 पासून हे वाटप सुरू झालेले आहे. त्यामुळं तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास काही वेळ लागू शकतो. तुम्हाला सोमवार किंवा मंगळवार या 2 दिवसामध्ये तुमचे पैसे हे बँक खात्यामध्ये जमा होतील. आता पाहूयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत. अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा, गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील 5,39,605 लाभार्थ्यांना 592,34,90,530 रुपयाची मदत संबंधित लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे. मदत व पुनर्वसन मंत्री श्री जाधव पाटील यांनी सांगितले, या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये 4,671 लाभार्थ्यांना 7,40,29,120 रुपयाची मदत आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात अकोला जिल्ह्यातील 363 लाभार्थ्यांना 51,96,942 रुपये, अमरावती जिल्ह्यातील 1,630 लाभार्थ्यांना 3,61,81,886 रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील 674 लाभार्थ्यांना 1,02,54,387 रुपये, वाशिम जिल्ह्यातील 401 लाभार्थ्यांना 49,19,488 रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यातील 1,603 लाभार्थ्यांना 1,74,77,118 रुपयाची मदत वर्ग केली आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का याबद्दलचा स्क्रीनशॉट तुम्ही व्हिडिओला पॉज करून घेऊ शकता. पुणे विभागामध्ये पहा, पुणे विभागात 27,379 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 40,72,53,013 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील 1,064 लाभार्थ्यांना 99,62,037 रुपये, पुणे जिल्ह्यातील 3,383 लाभार्थ्यांना 2,32,45,952 रुपये, सांगली जिल्ह्यातील 1,787 लाभार्थ्यांना 1,77,44,279 रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील 21,145 लाभार्थ्यांना 35,63,745 रुपयाची मदत डीबीटीद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे हे 4 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये पहा, 4,83,883 लाभार्थ्यांना 514,85,23,260 रुपयाची मदत आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात बीड जिल्ह्यातील 1,15,910 लाभार्थ्यांना 106,12,77,422 रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 3,463 लाभार्थ्यांना 2,42,43,471 रुपये, धाराशिव जिल्ह्यातील 27,307 लाभार्थ्यांना 36,24,07,748 रुपये, हिंगोली जिल्ह्यातील 56,081 लाभार्थ्यांना 69,71,00,000 रुपये, जालना जिल्ह्यातील 8,245 लाभार्थ्यांना 10,74,76,397 रुपये, लातूर जिल्ह्यातील 23,841 लाभार्थ्यांना 21,34,43,075 रुपये, नांदेड जिल्ह्यातील 2,33,242 लाभार्थ्यांना 2,28,28,01,952 रुपये आणि परभणी जिल्ह्यातील 15,794 लाभार्थ्यांना 17,97,42,217 रुपये बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेले आहेत. म्हणजे यामध्ये परभणी जिल्हा आला, तुमचा लातूर जिल्हा आला, जालना जिल्हा आला, यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा आला, धाराशिव जिल्हा आला, हिंगोली जिल्हा, बीड जिल्हा हे जिल्हे समाविष्ट आहेत.
कोकण विभागामध्ये 865 लाभार्थ्यांना 21,81,781 रुपयाची मदत आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 लाभार्थ्यांना 1,10,887 रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील 3 लाभार्थ्यांना 8,600 रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 703 लाभार्थ्यांना 12,88,634 रुपये, ठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थ्यास 9,000 रुपये, पालघर जिल्ह्यातील 142 लाभार्थ्यांना 7,65,060 रुपये बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेले आहेत. म्हणजे कोकण विभागामध्ये रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि ठाणे जिल्हा या व पालघर जिल्हा या लाभार्थ्याला बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यात आलेले आहेत. नागपूर विभागामध्ये 20,898 लाभार्थ्यांना 26,43,10,864 रुपये बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील 176 लाभार्थ्यांना 22,56,210 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 5,288 लाभार्थ्यांना 4,86,84,753 रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील 6,752 लाभार्थ्यांना 8,11,94,213 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 3,146 लाभार्थ्यांना 4,12,47,223 रुपये, नागपूर जिल्ह्यातील 3,874 लाभार्थ्यांना 7,40,30,674 रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील 1,662 लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर 1,69,07,790 रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेले आहेत. यामध्ये नागपूर विभागामध्ये तुम्ही पाहू शकता कोणकोणते जिल्हे आहेत. भंडारा आहे, चंद्रपूर आहे, त्यानंतर गडचिरोली आहे, गोंदिया आहे, नागपूर आहे. या जिल्ह्यातील लाभार्थ्याच्या बँक खात्यावर वर्धा आहे यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहेत. नाशिक विभागामध्ये 1,909 लाभार्थ्यांना 2,71,91,000 रुपये 791 रुपयाची मदत आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात 228 लाभार्थ्यांना 29,66,546 रुपये, धुळे जिल्ह्यातील 115 लाभार्थ्यांना 13,61,437 रुपये, जळगाव जिल्ह्यातील 1,026 लाभार्थ्यांना 1,87,29,795 रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील 8 लाभार्थ्यांना 1,22,315 रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील 532 लाभार्थ्यांना 40,11,699 रुपयाची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेली आहे. म्हणजे नाशिक विभागामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत? अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये हे पैसे डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेले आहेत. आता या पैशांचं वाटप 6 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजे गुरुवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे. आता यानंतर शुक्रवारी तुमचा बँकिंग डे असणार आहे. शनिवार आणि रविवार बँकेला सुट्टी असणार आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार हे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर केले जात नाहीत. त्यामुळे ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झाले नाहीत हे पैसे बँक खात्यावर सोमवार, मंगळवार किंवा बुधवार या 3 दिवसांमध्ये सर्व वरील जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातील लाभार्थ्याच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. आता काही शेतकरी कमेंट करत आहेत की आम्हाला 1ही रुपया क्रेडिट झालेला नाही. तर तुम्ही यासंबंधी काळजी करू नका. बुधवारपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे 100% जमा होतील. त्यामुळं जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला नसेल तर साईडला तुम्हाला डिसलाईकचं बटन आहे. तुम्ही व्हिडिओ डिसलाईकही करू शकता.